नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील महत्त्वाच्या बातमीनं। बंद पडलेल्या मोनोरेल मधून आता 585 प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलंय। मुंबई महापालिका, अग्निशामक दल आणि पोलिसांनी हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलंय। सुमारे 1.5 तास ही मोनोरेल एकाच जागी थांबलेली होती। मुंबई पोलीस कंट्रोल रूमला 6:30 कॉल आला होता। तर त्याची आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आमचे तत्काळ RCF पोलिसांचे सर्व अधिकारी, स्टाफ, आमचे ACP, DCP, सिनियर PI तत्काळ या ठिकाणी पोहोचले आणि मुंबई फायर ब्रिगेडच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी ते सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि नंतर या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। आतापर्यंत जवळपास 585च्या वर प्रवासी जे अडकलेले होते मोनोरेलमध्ये ते सर्वांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। दरवाजे उघडण्यास 1 ते 1.5 तास नव्हतं। दरवाजे आम्ही केव्हाही उघडू शकत होतो, परंतु ते जे कॅल्क्युलेटेड रिस्क नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या सगळ्या गोष्टींचा विचार आणि टेक्निकल पर्सन जे मोनोरेलचे त्यांचं पण आम्हाला सहाय्य घेणं, कारण एवढे मोठे लोक आतमध्ये आम्ही कुठल्या प्रकारची रिस्क त्यांच्या लाईफची घेऊ शकत नाही। आमच्या लोकांची पण रिस्क घेऊ